डॉक्टरांना पडला. मग काय असेल उत्तर, काय असेल उत्तर, चेन पडेना. त्याने चेन पडेना महाराज. आणि मोठ्या लोकांचं एक मेन वैशिष्ट्य सांगतो, जोपर्यंत त्यांना उत्तर मिळत नाही ना तोपर्यंत ते शांत बसत नाही. पैठणला कधी गेले तर सुप्रसिद्ध साधू शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांना एका पईचा शोध लागत नव्हता. रात्र जागली महाराज, सकाळी शोध लागला, टाळी वाजवली महाराज. हे मोठ्या लोकांचं वैशिष्ट्य. काय असेल उत्तर, काय असेल उत्तर, चेन पडेना. त्यानं दुसऱ्या डॉक्टरला फोन केला. ते म्हणे 39 वर्षापासून माझं पुण्यात हॉस्पिटल आहे. अनेक प्रकारची लोक माझ्याकडे येतात. स्त्री आली, पुरुष आला, आजी आली, आजोबा आलं, लहान लेकरू आलं. पण तृतीयपंथी माणसापैकी एकही पेशंट म्हणून माझ्याकडे आला नाही. तुझ्याकडे आला का? ते म्हणला माझ्याकडे देखील नाही. तिसऱ्या डॉक्टरला फोन केला. तुझ्याकडे? ते म्हणला माझ्याकडे देखील नाही. दिवसभर 256 जणांचा ग्रुप होता व्हॉट्सअपला. सगळ्याला फोन केले. सगळ्याला एवढाच प्रश्न, अमक्या प्रकारचे लोक तुमच्याकडे आले का? मी टाळीचं महत्व पटवून देतो बरं का. अमक्या प्रकारचे लोक तुमच्याकडे आले का? प्रत्येकानं उत्तर दिलं नाही 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 नाही. दुसऱ्या दिवशी रुबी हॉस्पिटलला फोन केला, साईदीपला फोन केला, सिग्नाला फोन केला. सगळे श्रीमंत लोकांचे सांगून टाकले. प्रत्येकाला एवढाच प्रश्न, अमक्या प्रकारचे लोक तुमच्याकडे आले का? मी टाळीचं महत्व सांगतो बरं का. महाराज तिसऱ्या दिवशी डॉक्टरना उत्तर सापडत नाही म्हणून 39 वर्षात कधीच ना थांबवणारी गाडी डॉक्टरांनी त्या टोल नाक्यावर थांबवली. काच खाली घेतला. ते सगळी तृतीयपंथी लोक गाडीला आडवी आली. त्यांना म्हणे 100 रुपये नाही, म्हणे 1000 रुपये नाही, म्हणे 10,000 रुपये देतो, फक्त तुमच्यातला मेन सांगा. प्रत्येक क्षेत्रात मेन असतो महाराज. आपल्या भाषेत त्याला मुकडदम म्हणतो आणि व्हॉट्सअपच्या भाषेत त्याला ऍडमिन म्हणतात महाराज. प्रत्येक क्षेत्रात मेन असतो. तुमच्यातला मेन सांगा. तयार झाले महाराज. डॉक्टर असे खुर्चीवरती बसले. तृतीयपंथी लोक सगळी समोर बसली आणि डॉक्टरांनी त्या तृतीयपंथी लोकांना एकच प्रश्न केला. 39 वर्षापासून माझं पुण्यात हॉस्पिटल आहे. अनेक प्रकारची लोक माझ्याकडे येतात. स्त्री आली, पुरुष आला, आजी आली, आजोबा आलं, लहान लेकरू आलं. पण तृतीयपंथी माणसापैकी तुमच्यापैकी एकही पेशंट म्हणून माझ्याकडे आला नाही. मग तुम्ही आजारीच पडत नाही का? त्यांनी सांगितलं नाही. आमच्या ग्रुप मधला आजपर्यंत एकही माणूस आजारी नाही. दुसऱ्या टोल नाक्याला फोन केला, तुमच्यापैकी? ते म्हणले आम्ही पण आजारी नाही. तिसऱ्या टोल नाक्याला फोन केला, तुमच्यापैकी? ते म्हणले आम्ही पण आजारी नाही. टाळी वाजून पैसे कमवण्याचा उद्देश 2 मिनिटं बाजूला ठेवा. पैसे कोण्याही कारणाने कमवता येतील. कोणी कसं कमील, कोणी कसं कमील. पण कस्टमर आला, एकदा टाळी वाजवली की 10 रुपये, दोनदा टाळी वाजवली की 20 रुपये. पैसे कमावण्याच्या नादात दिवसभर टाळी वाजवण्यात जातील. परिणाम त्यांच्यातला आजही एकही माणूस आजारी नाही. डॉक्टरना उत्तर मिळालं. एवढा आनंद व्यक्त केला, एवढा जल्लोष व्यक्त केला. मी जरी डॉक्टर असेल तरी मला उत्तर मिळालं. ही लोक टाळ्या वाजवतात, भजन करतात म्हणून आजारी नाही. त्या डॉक्टरांच्या व्याख्यानाला मी खालून कमेंट केली, डॉक्टर साहेब तुम्हाला 39 वर्षात कळालं का? ही लोक टाळ्या वाजवतात, भजन करतात म्हणून आजारी नाही. आमचे तुकोबा एवढे हुशार होते ना. 450 वर्षापूर्वी सामान्य माणसाच्या पायाला हात लावून सांगितलं होतं, दादा टाळी वाजवावी, गुढी उभारावी. महाराज सामान्य माणसाच्या पायाला हात लावून सांगितलं होतं, दादा लागून या पाया, विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला
विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. कर म्हणजे हातानं टाळी आणि मुखाने नाम बोला महाराज. किती हुशार असतील आमची संत परंपरा. एक सांगू का, जेथं विज्ञानाचा शेवट आहे तिथं अध्यात्मकाची सुरुवात आहे महाराज. पण आपण संत परंपरा वाचत नाही. टाळी वाजवण्याचं एकच कारण सांगतो, एकावरती एक हात आदळण्यात जाता. इथं असे काही पॉइंट आहेत, एकावरती एक हात आदळण्यात गेले इथे पॉइंट दबल्या जातात आणि तुमचं रक्त भिसरण फास्ट होते आणि तुम्हाला अटॅकचा झटका येत नाही. म्हणून तुम्हाला रोज 5 मिनिटं तरी त्या भगवंताचं स्मरण करून टाळी वाजवत जा. विठ्ठला विठ्ठला. अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. काय अधिकार सामान्य आहे का? अहो प्रमाण द्यायला सांगितलं, एका दमात प्रमाण देतील माझे टाळकरी मायबाप. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जरी दगडा सहित वया तारियल्या जैशा लाह्या, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. बडबडीची वाणी आठवा तुका मने मज धाडिले, मार्ग हा सोपा आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. बोलिले जे ऋषी उजावया खरा खोटा, धन्य ते संसारी. 1000 प्रमाण देतील माझे टाळकरी मायबाप, पण त्याही पेक्षा तुकोबारायचा अधिकार मी सोप्या शब्दात सांगतो. उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गाने कमवतो त्याला हराम म्हणतात. मेलेला परत कधीच उठत नाही त्याला हेराम म्हणतात. हृदयाचं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात. मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात. कायम एकपत्नी व्रत धारण केलं त्याला सियाराम म्हणतात. अखंडपणे रामाचं दास्यत्व केलं त्याला समर्थ रामदास स्वामी म्हणतात. आणि साक्षात देवानं सुद्धा ज्याच्या पायाचं दर्शन घेण्यावय करता वैकुंठाचा त्याग केला ना, त्या साधूला जगद्गुरु तुकाराम साधी हास्य आहे का? त्या तुकोबारायने तुमच्या आमच्या पायाला हात लावावे. कोण तुकोबाराय? साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्दरत्नाची निर्मिती करणारे, महाराष्ट्राच्या सारसत्वाच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्यांनी चढवला. वेद उपनिषद गीता भागवत यांचं मंथन करून पंचमेध गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली. भंडारा भानचंद्र गोराडा डोंगरावर साधना करून देहासगट वैकुंठ आगमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यांनी सुवर्णाक्षरात लिहिला. इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये गोरोबा कनकाईच्या वंशामध्ये ज्ञानरत्न जन्माला आलं, ते म्हणजे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय. विठ्ठला विठ्ठल. त्या तुकोबारायचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय. काय अधिकार सामान्य आहे का महाराज? महाराज अंगडशा नावाचे फकीर काशीहून आले. महाराज त्यांच्याकडे टकोर होतं, ते कधीच भरलं नव्हतं. अंगडशा फकीराला वाटलं एकदा भेटायला जावं. देहूचे तुकोबाराय कोण, देहूचे मालक कोण, त्यांची क्रांती आम्ही काशीपर्यंत ऐकली. महाराज कोण देहूचे मालक? त्यावेळेस अंगडशा फकीर देहूत आले. त्यावेळेस देहूकर तुकोबारायची मिरवणूक गाढवावर काढीत होते. महाराज अंगडशा फकीराला भेटल्याच्या नंतर अंगडशा फकीर म्हणले, थांबा तुकोबाराय तुम्हीच का? हो आम्ही. तुकोबाराय आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी आलो, आम्ही काशीहून आलो. तुमची ख्याती काशीपर्यंत आली आणि तुमची मिरवणूक गाढवावर निघते काय? अहो ऐका ना, गाढवावर मिरवणूक काढली काय आणि जगद्गुरु पदवी दिली काय? सामान्य आहे. संतांचं अंतकरण उदार अंतकरण असते महाराज. अहो महाराज, अहो काशीतल्या पंडिताला तुकोबाराय म्हणतात, गावकरी आमची मिरवणूक काढते, थोडा वेळ थांबा. त्यावेळेस अंगडशा फकीर घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणले आमचा कार्यक्रम आटपल्याच्या नंतर
आम्ही तुम्हाला घरी भेटू. अंगडच्या फकीर घरी गेले. जिजाबाई दळत होत्या. जवळ 7 वर्षाची भागीरथी खेळत होती. अंगडच्या फकीराने आवाज दिला, भिक्षाम देई माई. आवाज दिल्याबरोबर भागीरथी धावली. पाहते तर काय, दारात एक याचक आला. आणि महाराज, आपण विसरलो नाही पाहिजे आपल्या वडिलांची काय रीत आहे. महाराज, आपली आई दळत होती, जिजाबाई दळत होत्या. त्या जात्याच्या भोवती थोडं पीठ साचलं होतं. भागीरथीनं त्या पिठामध्ये हात घातला आणि त्या अंगडच्या फकीराला देणार ते जिजाबाईने हात हाणला. तू पण बापासारखी उधळीच निघाली का. महाराज, काय करायचं. दारात तर याचक आला आणि आणि आईत भिक्षा वाढू देत नाही. भागीरथीचे हात फक्त पिठाला लागले होते. भागीरथी जगद्गुरु तुकोबारायची मुलगी होती. दारात संन्यासी आला, नुसते हात पिठाला लागले होते. त्या अंगडच्या फकीराच्या टकोऱ्यात जाऊन नुसते भागीरथीने हात झटकले तर बाबा म्हणतात, अंगडच्या फकीराचं टोकर तर भरलं, पण अंगडच्या फकीर अख्खा पिठात गाळल्या गेला. हे भागीरथीचं सामर्थ्य होतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, मी करतो हे म्हणू नका, भार त्याच्यावर घाला. अभंगाचं प्रथम चरण. अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबानंतर घालून या भार राहिलो निचंती आणि निरविली संती विठोबासी. महाराज, फक्त भार त्याच्यावर घाला. भगवंत समर्थ आहे. महाराज काय करत नाही, कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे. काळजी करायचं काय काम आहे महाराज, बरोबर आहे की नाही. पण भार घातला पाहिजे. अहो, एक काळचा प्रसंग आहे. चोखोबारायच्या पत्नीचा बाळातपणाचे दिवस जवळ आले आणि त्यावेळेस वारीचा टाइम आला. चोखोबारायला वाटलं आता वारी पडते, महाराज देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. काय निष्ठा असेल होत्या महाराजांची. महाराज चोखोबारायला वाटलं वारी पडते, त्यावेळेस चोखोबाराय म्हणले काळजी करू नको,
मी माझ्या बहिणीला तुझ्या जवळ आणून सोडतो, दिंडीला जातो. महाराज चोखोबाराय बाहेर पडले, पण बाहेर पडल्याच्या नंतर वारकरी जात होते. दिंड्या माग दिंडी निघाली आणि कानावर ध्वनी पडला, ज्ञानबा तुकाराम ज्ञानोबा. वेळ लागलं, विसरून गेले की मला बहिणीला आणायला जायचं. महाराज भगवंताचं भजन करत करत पंढरपूरला गेले. पण चोखोबारायला माहित होतं, ज्या मालकाची मी वारी करायलो त्या मालकाचं लक्ष आमच्यावर आहे. आमचा संसार जगाचा मालक वाहतोय. चोखोबाराय दिंडीला निघून केले. पण भगवान परमात्म्याला काळजी पडली, विटेवरून धाव घेतली आणि महाराज झरझरीत असं लुगडं नेसलं, पैठणी घातली आणि चोखोबारायच्या दारात गेले आणि थाप मारली, वहिनी चोखोबाची बहीण झाला सारंग धर अन वहिनी उघडा दार हाका मारी. महाराज दार उघडल्याच्या नंतर बाळांपणासारखं नीच कार्य सुद्धा जगाच्या मालकानं केलं. काय करत नाही महाराज, फक्त त्याच्यावर भार घाल. मागे पुढे Yeah.
तशी चाल लावली पाहिजे महाराज. काय दाजी गातात गळा, खरंच हे नैसर्गिक देणगी आहे महाराज. आता गणेश महाराज एवढे गोड गातात, आमचे संजू दादा गातात, तेवढं गोड मला जमणार नाही विशाल सर. काय म्हणायचं, जेवढा गोड आमचे हनुमान महाराज मृदंग वाजवतात तेवढा गोड मला जमणार नाही. माझ्या एवढं कीर्तन कदाचित त्यांना जमेल पण जमणार नाही. अशी गोष्ट प्रत्येकाला वेगळी वेगळी आहे. आणि तुम्हाला काहीच न बनू द्या, तुम्ही आम्हाला नावं ठेवल्याशिवाय राहत, हे पण तुमची कलाच आहे. बरोबर आहे हनुमान. कोठे काही कोठे काही देवानं सगळं दिलं नाही. आणि बरं झालं दिलं नाही ठाकरे सर, नाही तर लोक देवाला विसरली असती महाराज. बरोबर आहे का नाही. एवढं दिलं, कोट्यावधी रूपाचं शरीर दिलं, पण भगवंताचं नाव आपल्या मुखाला येत नाही महाराज. बरोबर आहे का नाही. भजन केलं पाहिजे बुवा. अहो जुना काळ होता महाराज, बाह्या जात्यावर जरी बसल्या तरी गोड गाणे गायच्या महाराज. काय गाणे असायचे महाराज. वाट चार वाट सरा काय बघतो खेड्यात, पंढरीचा पांडुरंग माझ्या भावाच्या वाड्यात. हे गाणे असायचे महाराज. आमच्या गावात एक बाई नवऱ्याला झोपतून उठणं म्हणून गाणं म्हणायली. रामाच्या ग पाऱ्यामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठ गोधड्यातल्या सोंगा. आता का सोंग असते का महाराज. काही गाणी असतात. अहो जुना काळ थोडा वेगळाच होता हनुमान महाराज. पाणी भरायचं म्हणलं तरी त्रास होता की नाही माता भगिनी. पाणी भरायचं म्हणलं तर त्रास होता. विहिरीला जायचं, पाणी शेंदायचं, हांड्यात टाकायचं, हांडा भरायचा आणून टाकायचा, राजनीत होता की नाही त्रास. आता राहिला का नाही. आता डायरेक्ट नळाला नळी, नळी डायरेक्ट राजना. अजून 5 वर्षानं नवऱ्यानं जर बायकोला पाणी मागितलं हनुमान महाराज, तर बाई नळी कोणणार तोंडात. काय पितू ते पी, विठाला विठाला. भगवंताचं भजन केलं पाहिजे महाराज. भगवंताशिवाय कोणीच नाही महाराज. बरोबर आहे का नाही. देवावर भाल टाका, तो सगळा निवारण करणार आहे. महाराज देवाला सांगा, माणसाला सांगण्यात मजाच नाही महाराज. बरोबर आहे. किती माणसाला सांगा, हसून ऐकत शांताबाई, लोक आहे पशी लढून ऐकित आणि हसून सांगत. मग त्याच्या बाई भगवंताला सांगा, तो समर्थ आहे महाराज. आणि बनोबनोसर एकूण एकाच जळण्यापेक्षा मेल्यावर लोक अण्णा असे जाळणारच होतं. जिवंत पशी जळून फायदा नाही. आता एखाद्या आमच्या महाराज लोकांनी गाडी घेऊ द्या, समजा बाळासाहेबांना गाडी घेऊ द्या, 4 व्हीलर घेऊ द्या आणि पेढे वाटू द्या. ईशाल सर पेढा घेतात म्हणतात का यानं हप्त्यावर घेतली असं, कोण दान दिली असं. मग म्हणणं त्यानं हप्त्यावर घेऊ की सप्त्यावर घेऊ, फक्त तुम्ही खायचे काम करा. विठाला लोकायला चांगलं देखवतच नाही महाराज. काही झालं की पोटात उखळ्या फुटात. आमच्या गावाजवळ एक माणूस होता, त्याला तात्या म्हणतात, आसुबा तात्या म्हणतात. त्यानं शेजाऱ्यानं बोर पाडला, फुल पाणी लागलं, पाणी भयानक लागलं. मी म्हणलो तात्या काय पाणी लागलं शेजाऱ्याला. त्या म्हणला त्याला पाणी लागलं पण मला भाकर जाईन झाली म्हणला. मी म्हणलो बा तात्या तुम्हाला काय झालं. अरे म्हणला फुल पाणी लागलं म्हणला,
आणि मला भाकर जाईना झाली. मी म्हणलो मग काय करायचं तात्या? काहीच नाही म्हणला, तू पाणी सांग म्हणला. मी म्हणलो तात्या मला फिल्टरचं पियायचं साधं पियायचं कळते बा म्हणलो, मला जमिनीतलं पाणी कळत नाही. ते म्हणला एवढा हिंडायला म्हणला काहीतरी असेल म्हणला, चल मला पाणी सांग. आता तात्या म्हणल्यावर आता जरा जवळचा होता, लईच आग्रह केला. महाराज गेल्याच्या नंतर आता मी कधी पाणी पाहिलंही नाही बुवा. गेलो, बोलू नका, पाणी पाहिलं नाही. मी नारळ घेतली, जे हळदीत जाय, उसात जाय, वढ्यात जाय, नाल्यात जाय, पाणी सापडत नाही किंवा पाणी पाहिलंही नाही मी वडतकर. महाराज आता तात्या म्हणल्यावर जरा हौशीच होता. गेल्याच्या नंतर मला म्हणला तिकडं बोंबलत हिंडायला म्हणला, इकडे ये म्हणला. जवळून बोलून घेतलं महाराज, पूजा वगैरे केली आणि ते 2-2 हजाराच्या नवीन नोटा निघाल्या होत्या बा, अशा 4-5 ठेवल्या. ते नोटा फायल्या बरोबर मला सगळीकडे झरीत दिसायची. म्हणलो तात्या आपल्या वावरात चौकड पाणीच पाणी आहे गडा म्हणतो. मग म्हणलो नारायणचा बोर किती आहे? म्हणला 600 फूट. मी म्हणलो त्याचा जर झरा हाणायचा म्हणलं तर आपल्याला पोट 1200 फूट घ्यावं लागते म्हणलो. असा डोक्याला हात लावला. मी म्हणलो गणित बनलं गडा. मी तोपर्यंत ते पैसे घेतले, खिशात घातले, मी निघायच्या तयारी. ते मला थांबा, तुम्ही लई नोटा घेतल्या मला महाराज. त्याने एका कार्यकर्त्याला फोन लावला, असा हनुमान महाराज सारखा होता काय म्हणला, शेजाऱ्याचा झराच यायला म्हणला आणि 1200 फुटावर पाणी आहे म्हणला. ते म्हणला काही हरकत नाही, मी फोन पेला पैसे टाकतो म्हणला, तुम्ही बोर मिशीन बोलवा. बोर मिशीन आली, बोर चालू झाला. बोर 100 गेला, 200 गेला, 300 गेला, नुसता धुरडा. मला तरी कुठं पाणी कळते, नुसता धुरडा. 500 गेला, 600 गेला, सगळे यायले चालले, पण पाणी पाहणाऱ्याला लोक सोडित नसतात. मला पक्की असं बांधून टाकल्यासारखं टाकलं. मी म्हणलो तात्या मारामारीला जर उठला तर गावात 500 तरी राहतील म्हणलो, ही बेधडक मारील म्हणलो मला हे शेतात. महाराज असा बारीक पोरगा पाहिला, त्याला म्हणलो आवाज सारखा ठेव रे, लहान ठेव, त्याला ट्रबल कमी करतो. महाराज पोर 500 गेला, 600 गेला, 700 गेला. मी बारीक पोरगा पाहिला, घरी नेऊन सोड म्हणलो. घरी गेलो, पांघरून झोपलो. आई म्हणली जेवण. मी म्हणलो उद्या सकाळी 2 टायमाची एकदाच करतो, आता झोपू दे म्हणलो निवांत. महाराज बोर 1200 फूट गेला, नुसता धुरटात. मॅकवा पाणी पाहिलं नाही बापू. महाराज सकाळी सकाळी आला, हे कपडे धुरड्यानं भरलेली. बाबा त्याचा अवतार असा पाया जोगा झाला. म्हणला महाराज लांबूनच आरोडी ठोकली वा. मी त्या शालीतूनच पाहिलं, उघडलं गडा म्हणलो, उजळलं गडा म्हणलो. त्यानं आवाज दिला, महाराज ए महाराज. आई म्हणली महाराज झोपले, उठाव. बाबा धावून आला तात्या. मी त्या शालीनच पाहिलं. मी म्हणलो तात्या मी आता आंघोळ करतो, देवपूजा करतो, मग ती पाण्याची पूजा करतो. किती राग आला असेल त्याला. ते म्हणला 1200 फूट बोर पाडला म्हणला, तो सत्यानाश हो म्हणला. मी खानदानी महाराज होतो. मी म्हणलो तात्या मुआ व्हायचा तो होईल, पण मया हातानं तू हा आजच विठ्ठल प्रत्येकाचं चांगलं करण्याचा प्रयत्न करा गडा. भगवंत समर्थ आहे. 2 पावलं चला तो 10 पावलं यायला तयार आहे. आणि संकटाच्या वेळी तुम्ही किती माणसा, आमचे दाजी खासदार आहेत, आमचे आमदार जवळ ओळख आहे. आमदार फोन उचलत नाही आणि खासदार फोन उचलत नाही. तुमच्यावर वेळ आली तुम्हाला भगवंताचा धावा करावा लागतो. आणि अंतकाळी विठू येईल महाराज. भगवंताशिवाय कोणीच नाही. भगवंताचा धावा केला पाहिजे. विठाला विठाला किती पैसा कमवा, शेवटची आंघोळ किती पैसा कमवा महाराज, आणि किती VIP बाथरूम बांधा, शेवटची आंघोळ फाऱ्या लावूनच आहे आपल्याला, आहे का नाही. आणि किती कमाई करा, शेवटी कपाळाला रुपयाच आहे. आणि कोणी नाही. एक आमच्या गावात गेलं वा म्हातारं गेलं आणि त्याच्या पुढे रडाय कोणीच नाही. अरे एकटंच होतं, त्याला पुढे कोणीच नाही. गावचा पाटील जरा हुशार होता. आता म्हणला मड्या पुढे रडल्याशिवाय शोभा नाही. मग काय करायचं. मग म्हणला 2-3 बाया लावा लागतात गणा म्हणला रोजानं. ते गेला असा खालच्या आई मला शांता सारजाबाई गिरजा, शांताबाईची यायला आपल्या गावची नाही बरं. सारजाबाई गिरजाबाई कौसाबाई काय करायल्या. काय नाही हरभऱ्याची गुती करणं चालू आहे. म्हणला काय नाही आपल्या गावातला माणूस गेला म्हणला, त्याच्या पुढे लढाई कोणीच नाही म्हणला. मग म्हणल्या इकडं 1500 रुपये जो 500 आगाव घ्या, पण तुम्ही चला, फक्त 2 तासाचं काम आहे म्हणला. आता गेल्या महाराज सारजा कौसा गिरजा चला. वाटलं इकडं उन्हात जाणं नको, पाणी पिणं नको, आधी जीव लाही करायला. गेल्या
पाटील हुशार होता. सारजा कोसा गिरजा गेल्या गडा. सारजा म्हणते कशी गिरजाला, सारजा पाटील मया घरी आले, मी नेमकीच पाण्याची घागर आणली, मी तशीच पळून आले माय. गौराय लागल्या वा. कौसा काय म्हणते, तू तरी पाण्याची घागर आणली, मी तर नेमका भोगण्यात कांदा टाकला. पाटील मया घरी आले, मी तशीच पळून आले मा. जे स्वर लावला वा त्याने. कौसा काय म्हणते, तू तरी भोगण्यात कांदा टाकला, तू तरी पाण्याची घागर आणली, मी तर तशीच पळून आले माय. असं तसं बुवा मड उचललं करा. मड उचललं, वाटणं चाललं होतं आणि वाटणं जाते व जांभुळाचं झाड होतं. त्या जांभुळाला जांभुळ लागले होते. टपू टपू शांताबाई आणि कौसाचं लक्ष जांभुळाकडे गेलं. कौसा म्हणते कशी, काळ निळ दिसायलं माय. सारजा म्हणते, मथाऱ्याला पुरलं की वट्टी वट्टी घेऊन जाऊ. कौसा म्हणते, उद्या सकाळी पोतच घेऊन येऊ विठ्ठल. पंढरपूरला चाल म्हणलं तर आला नाही. लोक लय गवत हो. ऐका, कोणी नव्हे कोणाचं, शेवटी तुटला आयुष्याचा दोरा महाराज.